पंक्तीतील वांग्या बटाट्याची भाजी खाल्ल्यानंतर बरेच दिवस ती चव आपल्या आठवणीत राहते. पण आता पंक्तीची वाट पाहायची अजिबातही गरज नाही. हीच भाजी घरी कशा साध्या सोप्या पद्धतीने करायची, अगदी बोटं चाखत खाता येईल अशी, घराघरात आवडीने खाल्ली जाणारी ही वांग्या बटाट्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने आज तुम्हाला सांगणार आहे. चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी इथे वांगे बटाटे आपण घेतलेले आहेत. कोवळी मस्त छान फ्रेश काटेरी वांगी इथे आपल्याला घ्यायची आहेत. फक्त आकाराने थोडी मोठी घ्यायची आणि एक मोठा बटाटा घेतलेला आहे. वांग्या बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी बटाट्याचं प्रमाण वांग्यापेक्षा केव्हाही कमी ठेवायचं. आणि हो, रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण वांग्या बटाट्याचे काप केल्यानंतर ते लगेचच पाण्यामध्ये टाकायचे. त्यासाठी एका भांड्यामध्ये मी आधीच पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे काप इथे काळपट पडायला नको. हे पाणी मी बाजूला ठेवते आणि आता आपण बटाट्याच्या फोडी तयार करायला घेणार आहोत. कार्यक्रमामध्ये केव्हाही वांग्या बटाट्याची भाजी असते तेव्हा सालीसकट बटाटा हा वापरला जातो. इथेही आपण साल काढणार नाही आहोत, सालीसकटच बटाटा वापरणार आहोत. तर इथे आता आपण बघा, याची मोठ्या अशा फोडी आपल्याला तयार करायच्या आहेत. फोडी आपण जशा घरी भाजीसाठी करतो नेहमी त्यापेक्षा थोड्या मोठ्या ठेवायच्या आहेत. तर इथे तुम्ही व्हिडिओत बघू शकता तशा इथे फोडी आपण करून घेणार आहोत. आणि सालीसकट जेव्हा आपण असा बटाटा भाजीमध्ये वापरतो तेव्हा भाजीची चव काही वेगळीच लागते. तर आता इथे आपण पूर्णच बटाटा या पद्धतीने कट करून घेणार आहोत. तर इथे वांगी निवडताना हाताने ती दाबून बघायची. हलकीशी ती दबायला पाहिजे. दाबल्यानंतर तर अशी वांगी कडवट नसतात आणि त्यामध्ये बियांचं प्रमाण कमी असतं. तर बघा, पूर्ण बटाटा आपला फोडी करून झालेला आहे, म्हणजेच त्याचे काप झालेले आहेत तयार करून. ते आता आपण मिठाच्या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत, म्हणजे बटाट्याचाही रंग बदलणार नाही. आणि नंतर मग आपण वांग्याच्या फोडी तयार करणार आहोत. तर इथे आता बघा, हे भांडं मी बाजूला ठेवते. आता वांग्याच्या आपण फोडी तयार करणार आहोत. या वांग्यांना थोडीफार काटे आहेत, ते सुद्धा काढून घेणार आहोत. आणि जो आता देठाचा मागचा भाग आहे तो थोडा कट करणार आहोत. आणि आता वांग्याच्या फोडी करताना त्यासुद्धा थोड्या मोठ्याच करायच्या आहेत. तर इथे व्हिडिओत तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने. तर आता वांगं फार मोठं नाही, त्यामुळे बघा याच्या फोडीसुद्धा फार जास्त होणार नाहीत. तर इथे अशा फोडी तयार करायच्या. आणि बघा, कार्यक्रमात जेव्हा ही भाजी केली जाते तेव्हा देठाचा भाग हा आवर्जून भाजीमध्ये टाकला जातो. तर आता पूर्ण आपण जी वांगी आहे ती कट करून घेतलेली आहे आणि या पाण्यामध्येच ती ठेवणार आहोत. पण आता भाजीसाठी लागणारं साहित्य आपण बघणार आहोत. तर सर्वात आधी इथे आपण घेतलेला आहे पाव चमचा जिरे, पाव चमचा धणे आणि सुक्या खोबऱ्याचा असा लहान मी तुकडा घेतलेला आहे. तो गॅसवर हलकासा भाजून घेतलेला आहे. यामुळे भाजीला दाटसरपणा आणि रंग दोन्हीही छान येतात. 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे 2 ते 3 लहान तुकडे घेतलेले आहेत. तर आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे, पण सुरुवातीला थोडं तसंच फिरवून घेणार आहोत कोरडं आणि नंतर पाण्याचा वापर करणार आहोत. आपल्याला याची छान पेस्ट तयार करायची आहे. तर इथे आता हे बघू शकता, आपलं जे वाटण आहे ते तयार करून झालेलं आहे. आता हे असं वाटण तयार करायचं म्हणजे भाजीला जास्त असा कुठलाही साहित्याची आपल्याला गरज पडत नाही. कमी साहित्यामध्ये ही भाजी छान तयार होते. आता यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. तर ते सुरुवातीला न घालता आपण आता घातलेली आहेत. आणि कोथिंबीर घालायची आहे. कोवळ्या अशा काड्यासुद्धा घेतलेल्या आहेत. अगदी आपल्याला फक्त पल्स मोडवर हे फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे यातील जो कढीपत्ता आणि कोथिंबीर आहे ती दिसायला हवी. जास्त ती बारीक करायची नाही. त्यासाठी सुरुवातीला न घालता आपण हे असे घातलेले आहेत. फोडणीमध्ये कढीपत्ता घातल्यानंतर तो काढलाच जातो, म्हणजे खाणारे काढूनच टाकतात, त्यासाठी असा वापरायचा. आता भाजीसाठी लागणारे इथे आपल्याला टोमॅटोची पेस्ट. तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे. तो जाडसर आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर त्याच मिक्सरच्या भांड्यात पूर्ण इथे आपण टोमॅटो कट करून घेतलेला आहे. आता याची पेस्ट छान पूर्ण आपल्याला प्लेन अशी तयार करायची, म्हणजे यामध्ये टोमॅटोचे कण राहायला नको. तर इथे बघू शकता आणि बघा इथे किती छान रंग आलेला आहे टोमॅटोला. तर आता आपण भाजी फोडणी घालणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये सर्वात आधी तेल घालून घेते. आता ही कार्यक्रमातीलच भाजी आपण तयार करणार आहोत, त्यासाठी तेल थोडं जास्त घातलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडू द्यायची आणि मोहरी छान पूर्ण फुटेपर्यंत थांबायचं आणि त्यानंतर इथे 2 चिमूट हिंग घालायचा. तो सुद्धा तेलामध्ये चांगला तळून घ्यायचा आहे.
त्यानंतर आपण जे तयार केलेलं वाटण होतं ते घालायचं आहे. पण वाटण घालताना आपल्याला लगेच यावर झाकण ठेवायचं आहे. म्हणजे यामधील घातलेले जे सर्व साहित्य आहे त्याचा छान सुगंध तेलामध्ये उतरतो आणि भाजीलाही छान अशी चव येते. यामध्ये जे आपण सुकं खोबरं हलकंसं बघा गॅसवर जाळून घेतलेलं होतं, त्याचाही भाजीला छान स्मोकी असा फ्लेवर येतो. आता हे सर्व आपण जे वाटण होतं ते घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे छान खमंग परतून घ्यायचं. आता कार्यक्रमामध्ये बघा बऱ्याचदा ही भाजी चुलीवर तयार केली जाते, तेव्हा त्याला छान असा धुपकट असा सुगंध येतो किंवा एक स्मोकी फ्लेवर येतो. तर इथे आपण जे सुकं खोबरं घातलेलं आहे ते छान तेच काम करणार आहे. तर आता सर्व वाटण जे आहे ते आपण परतून घेतलेलं आहे. आता याचं बघा तेल छान सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले काही घालून घ्यायचे आहेत आणि अजूनही हे वाटण आपलं परतायचं आहे आपल्याला. तर यातील आता बघू शकता तुम्ही तेल सेपरेट झालेलं आहे आणि कढीपत्ता, कोथिंबीर बघा किती छान दिसत आहे. तर ही अशी बारीक करायची, फार जास्तही बारीक व्हायला नको. आता कोरड्या मसाल्यांमध्ये आपल्याला सर्वात आधी यामध्ये घालायचं आहे ती म्हणजे हळद. तर पाव चमचा इथे मी हळद घातलेली आहे. त्यानंतर आपल्याला गरम मसाला पाव चमचा घालायचा आहे आणि कांदा लसूण मसालासुद्धा पाव चमचा. आता ही भाजी चवीला थोडी झणझणीतच असते, त्यामुळे इथे 2 चमचे मी लाल तिखट घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी अधिक ठेवू शकता. पाव चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे. आता हे सर्व कोरडे मसाले वाटणाबरोबर छान असे परतून घ्यायचे आणि हे सर्व छान खमंग असं भाजून झालं की मग आपण यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालणार आहोत. बऱ्याच ठिकाणी टोमॅटो घातलाही जातो, नाही घातला जात. प्रत्येक ठिकाणची थोडी वेगवेगळी पद्धत असते. तर इथे तुम्ही टोमॅटोच्या फोडीही करून घालू शकता, पण त्याला शिजायला मग फार जास्त वेळ लागतो. तर त्यासाठी इथे आपण ही टोमॅटोची पेस्ट यामध्ये घालणार आहोत. त्याने चव आणि भाजीचा दाटसरपणा दोन्हीतही फरक पडतो. तर इथे आता ही बघा टोमॅटोची पेस्ट आता घातलेली आहे आपण. पेस्ट घातल्यानंतर तीसुद्धा छान अशी भाजल्या गेली पाहिजे. टोमॅटोचा कच्चेपणा पूर्ण निघून जायला पाहिजे. तर इथे आता बघा मिश्रण जे होतं म्हणजेच वाटण पहिल्यापेक्षा थोडं सैलसर झालेलं आहे. आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि मस्त 3 ते 4 मिनिटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे टोमॅटोचा कच्चेपणाही निघून जाईल आणि वाटणातील तेलसुद्धा सेपरेट होईल. बघा छान तेल सेपरेट झालेलं आहे आणि वाटणाचा रंगही बदललेला आहे. आता परत एकदा छान वाटण एकत्र करून घेणार आहोत. तळाला अजिबातही वाटण कुठेही चिकटलेलं नाही. आता हे आपलं जे वाटण आहे भाजीसाठीचं, हा मसाला जो आहे तो पूर्ण तयार झालेला आहे करून. तर इथे अजिबातही कुठल्याही खडा मसाल्याचा वापर न करता अगदी रोजच्या आपल्या वापरातील साहित्यापासून ही भाजी आपण तयार करणार आहोत. आता आपण वांग्या बटाट्याच्या फोडी यामध्ये घालणार आहोत. जसं की मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे, बटाटा तुमचा फार जुना असेल तर बटाटा आधी टाकायचा भाजीमध्ये आणि नंतर आपण वांग्याचे काप घालणार आहोत. पण बटाटा आधी आपल्याला 50% शिजवून घ्यायचा आहे आणि नंतरच वांग्याचे काप घालायचे आहेत. पण हा बटाटा नवीन असल्यामुळे याला शिजायला वेळ लागणार नाही. त्यासाठी मी सोबतच घातलेले आहेत. आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता पूर्ण काप या मसाल्यामध्ये छान आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत. म्हणजे छान पूर्ण मसाल्याचा फ्लेवर आपल्या वांग्या बटाट्यामध्ये उतरला जाईल आणि चवही छान लागेल. आता हे पूर्ण एकत्र करून झालं की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी मी असं कोमटसरच करून घेतलेलं आहे आधी, ते घालणार आहे यामध्ये. तर भाजी ही जास्त अशी पातळ नसते, हलकीशी असा दाटसरपणा असतो तिला, म्हणजे जी ग्रेव्ही असते तिला हलकासा दाटसरपणा असतो. तर इथे आता हे पाणी आपण घालून घेणार आहोत. पण आपले वांगे बटाटेसुद्धा आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी पाणी एकदमही कमी असं घालू नका यामध्ये. तर आता बघा इथे पाणी घातलेलं आहे आपण आणि आता यावर परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मस्त 2 ते 3 मिनिटाची सुरुवातीला वाफ काढून घ्यायची आहे. मध्ये एकदा आपण भाजी चेक करणार आहोत. तर इथे आता झाकण ठेवलेलं आहे आणि 2 मिनिटानंतर झाकण उघडून दाखवते तुम्हाला. तर इथे बघा भाजी आपली छान शिजत आहे. भाजीला रंगही बघा किती छान आलेला आहे. पण अजूनही थोडी भाजी आपल्याला शिजवायची आहे, कारण भाजीच्या रंगावरूनच ते लक्षात येतं. तर इथे बघा आपण एकदा फक्त चमचा देऊन घेणार आहोत आणि एकत्र करून घेणार आहोत. परत यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि भाजी छान शिजवून घ्यायची आहे. तर इथे आता आपण परत झाकण ठेवते मी. तर ही भाजी आता पूर्ण आपण शिजवून घेतल्यानंतरच बघणार आहोत. आहे ना अगदी करायला साधी सोपी अशी ही भाजी. तर आता परत झाकण ठेवलेलं आहे आपण आणि 2 मिनिटानंतर झाकण उघडून दाखवते तुम्हाला.
तर रंगावरून तर लक्षात येत आहे आपली भाजी शिजल्या गेलेली आहे म्हणून. पण बटाटा शिजला आहे की नाही ते आपण आधी चेक करणार आहोत. कारण बऱ्याचदा बटाटा शिजायला वेळ लागतो. तर इथे बटाट्याचा काप आपण सुरीने चेक करणार आहोत शिजला आहे की नाही म्हणून. तर असा चेक करून बघायचा. बटाटा शिजल्या गेला की मग लगेचच गॅस बंद करून घ्यायची. कारण भाजी गरमच आहे. अजूनही आपले जे वांगे बटाट्याच्या फोडी आहेत त्या चांगल्या शिजल्या जातील. त्यामुळे त्या आता जास्त शिजवत बसायच्या नाही. बघा, पाहिजे तसा बटाटा छान शिजल्या गेलेला आहे. आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं चमचाभर कूट घालायचं आहे. यामुळे चवीतही छान फरक पडतो. तर आता आपण फार जास्त नाही घालायचा, फक्त चमचाभर घालायचा आणि बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची. आता हे सर्व साहित्य आपण छान परत एकत्र करून घेणार आहोत आणि आता याला चमचा दिल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी झाकून ठेवायची आहे 5 मिनटं आणि 5 मिनटानंतर ही भाजी आपण उघडून बघणार आहोत. कारण ही भाजी आपली शिजल्या गेलेली आहे. हिला आता जास्त शिजवत बसायचं नाही. बघा, अशीच असते ना लग्न पंक्तीतील वांग्या बटाट्याची भाजी. तर आता मी झाकण ठेवते आणि 5 मिनटानंतर तुम्हाला दाखवते परत. तर आता इथे 5 मिनटं झालेली आहे. भाजी तशीच झाकून ठेवलेली होती. तर बघा, छान किती असा मस्त रंग आलेला आहे लालबुंद आणि खायलाही तितकीच टेस्टी आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकर भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.